नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी निकाराग्वा या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. निकाराग्वा हा देश दक्षिण अमेरिकेत वसलेला आहे. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात हा देश वसलेला आहे. निकाराग्वा या शब्दाची उत्पत्ती तेथे राहणाऱ्या निकाराओ या आदिवासी जमातीवरून होते. पहिलो अमेरिकन वंशाच्या जमाती तेथे येऊन वास्तव्यास राहिल्या होत्या. अनेक शतकानुशतके तेथे स्थलांतर होत राहिले. अनेक छोट्या छोट्या समूहांमध्ये त्या टोळ्यांमध्ये त्यांची विभागणी झाली. निकारो जमाती त्याच सुमारास तेथे वास्तव्यास आली. निकारो जमातीच्या नावावरूनच तेथे त्या देशाला निकाराग्वा हे नाव पडले. निकाराग्वा जमात ही सुमारे 2000 वर्षापूर्वी तेथे वास्तव्यास आली होती. त्या टोळ्या विविध प्रमुखांच्या नेतृत्वाखाली तेथे राहत होत्या. त्यांनी तेथे मोठी साम्राज्ये उभी केली नाहीत किंवा मोठमोठी शहरे किंवा मोठ्या वास्तू उभारल्या नाहीत. इसवी सनाच्या 15व्या शतकात तेथे स्पॅनिश आक्रमणे झाली. स्पॅनिश आक्रमणामुळे त्या आदिवासी जमाती त्यांचे अस्तित्व नष्ट झाले. निकाराग्वा हा देश दक्षिण अमेरिकेतील इतर देशांप्रमाणे स्पॅनिश वसाहत बनला. तिथे लिओन आणि कार्डोबा अशी दोन तिथे प्रमुख शहरे अस्तित्वात आली. त्या दोन्ही शहरातील लोकांमध्ये भिन्न विचारसरणीचे लोक राहत होते. लिओन शहरामध्ये उदारमतवादी तर कॉर्डोबा शहरामध्ये पुराणमतवादी लोक राहत होते. कार्डोबा या शहराच्या नावाचे साम्य स्पेनमधील कार्डोबा शहराशी आहे. त्या शहराच्या नावावरून त्या कार्डोबा हे नाव शहराला ठेवले गेले होते. त्या दोन्ही शहरातील लोक एकमेकांची शत्रुत्वाच्या भावनेने वागत होते. ते 1818व्या शतकात तेथे दक्षिण अमेरिकेतील इतर देशांप्रमाणे स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्या. इसवी सन 1838 साली निकाराग्वाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतरही लिओन आणि कार्डोबामधील उदारमतवादी विरुद्ध पुराणमतवादी हा संघर्ष सुरूच राहिला. या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मनाग्वा ही नवीन राजधानी निकाराग्वासाठी वसवण्यात आली. ह्या सर्व घडामोडी निकाराग्वाच्या पश्चिमेकडील प्रदेशात घडत होत्या. पूर्वेकडील किनाऱ्यावर ही इंग्रजी वसाहत होती, इंग्रजांचे राज्य होते. तेथे मस्किटो नावाचे आदिवासी जमात राहत होती. त्यावरून त्या किनाऱ्याला मस्किटो किनारा असे म्हटले जाते. मस्किटो हे तिथले आदिवासी जमातीचे नाव होते. डासाला इंग्रजीत मस्किटो म्हणतात, याच्याशी काही संबंध नाही. कारण 1894 साली हा भागही निकाराग्वामध्ये सामील झाला. निकाराग्वाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या महत्त्वाकांक्षेमुळे हा भाग निकाराग्वामध्ये समाविष्ट झाला होता. तिथे त्यांनी कालवा करण्याची योजना हाती घेतली होती. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाला ही योजना मान्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी तेथे सरकारविरुद्ध उठाव घडून आणला व राष्ट्रपतींना पदच्युत केले. त्यानंतर तेथे डाव्या चळवळींचा उदय झाला. डाव्या चळवळींना बळ मिळाले. डाव्या चळवळींनी नंतर तेथे सत्तेवर आलेल्या सुझोका फॅमिली कुटुंबाविरुद्ध संघर्ष केला. त्या कुटुंबाची घराण्याची राजवट उलथवून टाकण्यात आली. कालांतराने कम्युनिस्ट राजवटीविरुद्धही संघर्ष झाले व त्याही राजवटी उलथवण्यात आल्या. निकाराग्वा हा शांत असलेला देश असला तरी तिथे त्या देशाच्या उत्तर भागात अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या टोळ्या तिथे सक्रिय होत्या. निकाराग्वा हा प्रगतीच्या मार्गावर असलेला एक देश आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.